नमस्कार, मी धनश्री किचन में तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना खिचडी बनवणार आहोत। तर इथे डाळ आणि तांदूळ मी 10 मिनिटं झाले भिजत घातलेले होते। तसेच आपण खिचडी बरोबर आहे ना वांग्याची एक पटकन होणारी भाजी बनवणार आहोत। इथे मी ना लसूण कुटून टाकलेला आहे। इथे एक पळीला थोडं कमी मी तेल घेतले। इथे तेल गरम झालं ना की राई आणि जिरे हे मिक्स आहे हे टाकून घेते मी। इथे लसूण आहे ना भाजून घ्यायचा आहे चांगला। ते लसूण भाजतोय ना तर आपण इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घ्या। आपण इथे आता कांदा टाकून घेऊया। लसूण चांगला लाल झालेला आहे। कांदा पण इथे ना चांगला आपण मऊ करून घेणार आहोत। थोडासा असा लालसर करून घ्यायचा आहे। हिंग आहे हे टाकून घेते। कांदा ना छान मऊ पण पडलाय आणि त्याला असा ब्राउनिश कलर पण आलाय। आता मी इथे टोमॅटो टाकून घेते। टोमॅटो टाकला ना की थोडंसं मीठ टाकून घेऊया। तर इथे अर्धा चमचा हळद टाकणार आहे, अर्धा चमचा धना पावडर आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर आहे आणि इथे 1 चमचा मी गरम मसाला घेतलाय। इथे मसाले थोडे लागतात म्हणून आपण थोडंसं पाणी टाकूया। चांगलं भाजून घ्यायचं। तर इथे ना कांदा टोमॅटो चांगला भाजला, ह्याच्यातलं पाणी काढून घेतलंय आणि आपण हे आता टाकून घेऊया तांदूळ आणि डाळ। तसंच इथे आपण कोथिंबीर टाकणार आहोत। तांदूळ आणि डाळ आहे ना ह्याच्यात छान परतून घ्यायचंय। हे जे पाणी आहे ना हे थोडं आटलं पाहिजे। थोडं असं ना कडक गरम करायचं आहे। खिचडी ना खूप छान लागते चवीला। तसंच मगाशी आपण मीठ टाकलेलं पण आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। हे 2 मिनिटांना छान भाजून घ्यायचं। इथे ना 2 मिनिटं झालंय। ह्याच्यातलं पूर्ण पाणी आहे ना पूर्ण ड्राय झाल्याने आहे ना तांदूळ आणि डाळ आहेत ना छान असे मी भाजून घेतले मस्त। आता ह्याच्यात शिजण्यासाठी जेवढं पाणी लागतं ना तेवढं मी टाकणार आहे। आणि खिचडी ना थोडीशी अशी पातळच छान लागते, म्हणजे माझ्या मुलाला मिस्टरांना तशीच आवडते म्हणून मी ह्याच्यात पाण्याचं प्रमाण थोडं जास्तच टाकते। आणि इथे वरून मी तूप टाकणार आहे 1 चमचा। खिचडीची टेस्ट आहे ना खूप छान होते, नक्की टाकून बघा। आणि आपण ह्याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया। तुम्ही तुमच्या कुकरमध्ये 1-2 किती करता त्यानुसार करून घ्या। इथे आपण आहे ना खिचडीचा कुकर मी इथे शिफ्ट केलाय आणि इथे एक कढई ठेवून घेतली आहे। इथे मी 1 पळी तेल टाकणार आहे। तेल गरम झालं ना की थोडं हिंग टाकून घ्यायचंय आणि थोडं जिरा टाकणार आहे। तसेच इथे कांदा टाकून घेऊया। वांगी अशी जरा ना लांबट होती म्हणून मग मी अशी कापून घेतलेली आहेत आणि थोडंसं देठ ठेवलेलं आहे। देठ ठेवा, खूप छान होते वांग्याची भाजी। कांदा ना इथे छान मऊ करून घ्यायचा। हे कांदा ना मऊ पण झालाय आणि त्याला ना असा लालसर कलर आलाय। इथे टोमॅटो टाकून घेऊया। इथे आपण थोडं मीठ टाकून घेऊया आणि इथे मसाले पण टाकूया। एक अर्धा चमचा हळद टाकली आहे, अर्धा चमचा धना पावडर आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर आहे। एक टोमॅटो ना छान मऊ करून घेऊया। इथे टोमॅटो मस्त मऊ झालाय आपला। इथे ना 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। इथे गॅस बंद करून टाकणार आहे। टोमॅटो पण आपला ना इथे छान शिजलाय, मी वाटण करून ठेवलेलं आहे। आपण हे 2 चमचे टाकूया। ते ना कांदा लसूण मसाला आहे हा मी 1-1.5 चमचा टाकते। काश्मीरी लाल पावडर आहे ही 1 चमचा टाकते। अर्ध्याला थोडा कमी गरम मसाला आहे। ते ना मसाले छान मिक्स करून घेऊया आणि इथे गॅस आहे ना कमी ठेवायचा आहे। त्याचबरोबर इथे शेंगदाण्याचं कूट 1 चमचाच आहे, संपत आलंय माझं, संपलंय। तर तुमच्याकडे जास्त असेल ना तर 2-3 चमचे टाकलं तरी चालेल, ऑप्शनल आहे। तुम्ही जर खात नसाल ना तर नुसतं हे वाटण टाकलं ना तरी खूप छान होते। मसाला आहे ना 1-2 मिनिटं तरी ना छान असा परतून घ्यायचा, मस्त त्याला भाजायचा आहे चांगला। ते भाजताय ना त्याच्यातच आपण थोडी कोथिंबीर पण टाकून घेऊया। इथे आता जरा पाणी टाकून पण शिजवून घेऊया आपण। थोडा गॅस कमी करून आहे ना 1-1.5 मिनिट आपण हे झाकण ठेवून थोडं मसाला आहे ना तो शिजवून घेऊया। ते 1-1.5 मिनिटं झालेलं आहे। ही वांगी आहेत ना ही पण टाकून घेऊया। मगाशी थोडं मीठ टाकलेलं टोमॅटोवर, आता थोडं
शिजण्यासाठी मीठ टाकूया. इथे मी कांदा लसूण मसाला वापरलाय. तुम्ही इथे तुमच्याकडे जे लाल तिखट आहे ना ते तुम्ही वापरू शकता. इथे थोडी वरून कोथिंबीर टाकूया. इथे वांग शिजण्यासाठी ना पाणी टाकायचं आहे. तुम्हाला वांग एकदम सुकं जर हवं असेल ना तर अगदी थोडं पाणी टाकलं तरी चालेल, कारण वांग हे लगेच शिजतं. आणि थोडा रस्सा हवा असेल तर थोडं जास्त पाणी टाका. आता हे झाकण ठेवून आहे ना आपण वाफून घेऊया. इथे 5-6 मिनिटं झाली आहेत. आपण ओढून बघूया वांग शिजलंय की नाही बघून घ्यायचंय. छान शिजलंय इथे वांग, बघू शकता. हे जे पोपटी वांग आहे ना हे पातळ सालीचं असतं, त्यामुळे ना हे पटकन शिजतं. इथे आपलं वांग्याची भाजी झाली आहे, खिचडी झाली आहे. आपण प्लेटिंग करूया. आता गॅस बंद करते. इथे खिचडी पण बघू शकता तुम्ही. आपण एवढं पाणी टाकलेलं पण सगळं पाणी आटलंय ह्याच्यातलं. इथे ना आपली प्लेट रेडी आहे खिचडी. ह्याच्यावर तुम्ही वरून तूप घेऊ शकता. आणि वांग्याची भाजी पण झालेली आहे. मी इथे तोंडी लावायला लसणाची चटणी आत्ताच केली आहे. फ्रेश सुकं खोबरं घ्यायचं, लसूण घ्यायचे एक 10-12 जास्त प्रमाणात लसूण घ्यायचे आणि घरचं लाल तिखट टाकलंय, मीठ टाकलंय, बाकी काय नाही टाकलंय. तर नक्की ट्राय करा. पटकन नेहमी चपाती खाऊन पण कंटाळा येतो, त्यामुळे काहीतरी वेगळं आणि पटकन होणारं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.